गोष्टी करायला सांगितल्या होत्या की दक्षिण दिशेकडे बघून ते जल अर्पण करायचं नारायण. हा हा आणि दुसरं सकाळी सकाळी पहाटे पहाटे आपल्या दाराजवळ आपण पाणी टाकायचं, तर ते पण करायचं. हे बघा, माताजी कर्मकांड ही खूप मोठी ब्रँच आहे. त्याच्यात प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येक जण काही विश्लेषण करतात. कधी कधी काही अज्ञानापोटी जेवढं माहीत असेल ते सांगतात. एक लौकिक परंपरा आणि दुसरं वेद परंपरा. बऱ्याच वेळा लौकिक परंपरेला जास्त व्हॅल्यू दिले जाते आपल्याकडे, पण वेद परंपरा काय म्हणतात ते फॉलो करायला पाहिजे. आपल्याला सगळीकडे शॉर्टकटची प्रवृत्ती लागलेली की बाबा हे केलं की मी एवढं केलं की मला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. जसं आपल्या शरीरावर जखम झाली ना, फोड आला असेल तर आपण वरचीवर मलम लावतो ॲलोपॅथिक मध्ये. पण आयुर्वेदिक डॉक्टर काय करतो, तो वरचीवर मलम लावत नाही. तो म्हणतो की हा जो फोडा येण्याचं कारण काय, याच्या रूटमध्ये जा. आणि मग रूटमध्ये गेल्यानंतर तुमचं ब्लड खराब आहे आणि तुम्हाला अशी प्रोसिजर केल्यानंतर हा कायमस्वरूपी तुमचा रोग बरा होऊन जाईल. त्याच प्रकारे अध्यात्मामध्ये कर्मकांड म्हणजे काय, वरचीवर मलम लावणे, तेवढ्या पुरतं. ही पूजा करा, ही पूजा नाही झालं तो ब्राह्मण सांगत राहतो ना, आपण त्याचा गुर पडत राहतो, पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही त्याच्या डीप मध्ये जा, रूट मध्ये जा, की हा प्रॉब्लेम परमनंट सोल्युशन कधी भेटेल. आणि जेव्हा तुम्ही ते, पण आपल्याला काय होतंय की आपल्याला परमनंट सोल्युशन नको, टेम्पररी पाहिजे, शॉर्ट मध्ये पाहिजे. अध्यात्मामध्ये शॉर्ट मध्ये काहीच होत नाही. पेशन्स आणि टॉलरन्स जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचं फळ भेटत राहते. म्हणून हे शॉर्टकटमध्ये, अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाहीये. अध्यात्मामध्ये जेवढं तुम्ही डीप जाताना अभ्यास करता, आणि दुसरं याला जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही ती प्रॉब्लेम नाही समजणार, त्याला संधी समजणार. कसं की आपल्या कर्माचे फळ हे आपल्याला भेटतात. म्हणून जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात ना, तर माझं पाप नष्ट होते, आणि जेव्हा मी आनंदी सुखी जीवन जगतो तेव्हा माझे पुण्य संपतात. बँकेत तुमचे पैसे कधी भेटतात, तो बॅलन्स आला असेल तेव्हाच भेटल ना. बॅलन्स नसेल तर तुम्हाला भेटणार का? तसं तुमच्याकडे काहीतरी पुण्य म्हणून तुम्ही एन्जॉय करू शकता. पुण्य संपलं, आता तुमच्या हॉटेलमध्ये गेलं, तुमच्या खिशीत पैसा तेव्हा तुम्ही खाऊ शकतात ना. नसेल तर तुम्हाला हॉटेलला फिरकू देईन का? नाही भेटत. तर तसंच आपल्या जीवनामध्ये जे दुःख येतात, समस्या येतात, हे पापाच एक प्रवृत्ती. पण आपल्याला ते नको आहे. माणसाची वृत्ती कशी आहे, पुण्य न करता पाप पाहिजे, पुण्य न करता पुण्य न करता पाप न करता पुण्य पाहिजे, आणि पाप करता करता पुण्याची अपेक्षा करणं, असं नाही, असं चालत नाही. आणि पाप पुण्य एकूण एकाला कधीच कट करत नाहीत. ज्याचं कर्म रिॲक्शन आहे ते भोगावंच लागणार आहे. म्हणून बेटर वे, मी जे काही पर्याय दिलेत, मी जो अभ्यास केलाय माताचे, मी तर मला जर उत्तर नाही आलं तर मी सरळ सांगेन की मला याचा बदल माहित नाही. पण मी जे काही माझ्या गुरुवाराकडून ऐकलं, जो अभ्यास केलाय, त्याच्या बेसवर मी तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाला दुःख असतं, तर मी असं पाहिलंय की प्रत्येक अल्टरनेट व्यक्तीला हेच सांगितलं जातं, पितृदोष आहे. तो आम्ही कसं ओळखायचं खरं पितृदोष आहे? हे बघा, आता त्यांच्याकडे ब्राह्मण आपल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला काय ना काय सांगणार तुमचा प्रॉब्लेम काय. पण तुम्ही प्रत्येक वेळा त्याच्याकडे जाणार तर तुम्ही स्वतः अनालाइज का करत नाही की माझे प्रॉब्लेम्स आले, बरं मी केलं जरी तर ते खरंच सॉल्व्ह झाले का? जाऊन तुम्ही मेंटल तुमची तेवढ्या पुरतं तुम्हाला वाटणार मी पूजा घातली बाबा, मी हे दान केलं, मी ते केलं, पण ऍक्च्युली ते झालं का सॉल्व्ह? म्हणून भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान सांगितल्यानंतर म्हटलं नाही आता अर्जुन की तू झोपी जा आणि मी युद्ध करतो. नाही, तुझ्या लाईफचं युद्ध तुलाच करायचं, मी सोबत राहीन. ज्ञान दिलंय, तसं भक्ती करणं म्हणजे काय, नॉलेज घ्या आणि तुमच्या जीवनातलं युद्ध तुम्हालाच करायचंय. भक्ती केल्याचा अर्थ नाही की तुम्ही माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, चमत्काराला नमस्कार, किंवा प्रभूजी येऊन मला हाताला दोरा गंडा बांधा, किंवा काहीतरी राख लावा तुमच्या अंगाला, किंवा घरामध्ये हे बांधा ते बांधा. इथं डुप्लिसिटी कपट नाहीच आहे, सरळ आहे, असं आहे तसं आहे. कारण इथं भगवंत, मी एक उदाहरण देतो, हॉटेलमध्ये गेलात ना, जो मेनू कार्ड आहे तोच भेटणार आहे. मेनू कार्डच्या व्यतिरिक्त मागा जातात तर हॉटेल मला म्हणतो नाहीये. तसं भगवान कृष्णाने ह्या जगाला सांगितलं, दुःखाला मग आश्वासन, म्हणजे दुःखच आहे, तर सुखाचा मेनू कसं काय मागतात? म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही जो आला त्याला फेस करा, आणि तुमचा जो प्रश्न आहे की याला आपल्या कुठेतरी कर्मातला आहे, म्हणून मी 4 प्रवचने दिली कर्मावर माझ्या युट्यूब चॅनलला. एक पाहिलेलं कर्माचे नेम, दुसरं कर्माचा गूढ सिद्धांत, तिसरं एक कर्माचे फळ, असे 4 असे तुम्ही दिले. त्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी प्रश्नाचे उत्तर मी दिलेले, ते डीप मध्ये आहे का. आणि आता नेमकं काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे,
आर्थिक असेल, सामाजिक असेल, किंवा मानसिक असेल, किंवा शारीरिक असेल, याच्यामध्ये कुठं ना कुठं आपलं तरी चुकत आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेल तर पितृ नाही, आपण कष्ट करा, नशिबानं भेटते. शारीरिक असेल, रोग असेल, याच्याकडे डॉक्टरकडे जा. लिगल प्रॉब्लेम असेल, वकिलाकडे जा. ज्या फील्डमध्ये जो व्यक्ती आहे त्याच्याकडे जा. एका बाबाकडे जाऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. लोक गैरसमज करतात. माझ्याकडे तर मी सरळ सांगतो, भाऊ तुझं लिगल प्रॉब्लेम आहे ना, वकिलाकडे जा. डॉक्टरचा प्रॉब्लेम आहे, मी नाही सांगू शकत की हे खाय आणि ते याच्यात पेन आहे, डॉक्टरकडे जा. ज्या फील्डमध्ये जो व्यक्ती तिकडे गेला ते अध्यात्माबद्दल काय असेल, गीता, भागवत, रामायण, महाभारत, ते तू प्रश्न विचार, मी तुला ते देतो. असं नाही की सगळंच मला सर्व ज्ञान आहे आणि मी ते दुधान धुतलं नाही, मला सगळं ज्ञान आहे, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून प्रॉपर वेला सगळीकडे केलं पाहिजे. आणखीन काय?